पालघरमधल्या वाडा आणि विक्रमगड या तालुक्यांमध्ये जलजीवन मिशन योजनेच्या सुरू असलेल्या योजनांसाठी निकृष्ट दर्जाच्या पाईपचा वापर केला जात असल्याची तक्रार सरपंचांकडून जिल्हा परिषदेला करण्यात आलेली आहे। एका योजनेमागे कोट्यवधी रुपये निधी खर्च करून इथल्या योजना पूर्ण केल्या जात असतानाच निकृष्ट दर्जाचा पाईप वापरला गेल्याने अनेक ठिकाणी या पाईपला तडे जाऊ लागले। अनेक ठिकाणी पाईप फुटल्याने ही योजना सुरू होण्याआधीच बारगळणार असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आहे। संपूर्ण योजना डिसेंबर 23ला पूर्ण झाली, परंतु जेव्हा कार्यान्वित करण्याच्या वेळेला सतत पाईप फाटायला लागलेत। ज्या पाईपची क्षमता 8 केजीची होती ते पाईप 4 केजी सुद्धा लोड उचलत नाही। हा कंपनीचा मालक स्वतः उभा राहून त्याने हे सगळं बघितलेलं आहे। बरं, हे 23 पासून आम्ही शासन दरबारी हेलपाटे मारून सुद्धा आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचं आश्वासन किंवा न्याय मिळालेला नाही आहे। तुमची काय मागणी आता? आमची मागणी एवढीच आहे का त्या जनतेला पाणी मिळावं, त्याच्यासाठी शासनाने पाईप द्यावेत किंवा कंपनीने बदलून द्यावेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।